श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्त हो, आज पुन्हा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. नेहमीप्रमाणे आजचाही स्वामी संदेश खूप काही शिकवून जाणार आहे. आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करून देणारा असा हा स्वामी संदेश आहे. स्वामी संदेश जेव्हा जेव्हा आपल्या कानावर पडतो तेव्हा आपल्या आजूबाजूला आपोआपच स्वामी नावाचा कवच तयार होत असतं आणि ते कवच आपलं नेहमी प्रत्येक संकटातून प्रत्येक दुःखातून संरक्षण करत असतं. तर चला जाणून घेऊया आजचा स्वामी संदेश काय आहे. तत्पूर्वी नेहमीप्रमाणे छोटंसं काम करा. तुमच्या समोरची 3 माळ दिसतंय त्यापैकी कुठलीही एक माळ निवडा आणि तुमच्यासाठीचं स्वामी संदेश काय आहे हे जाणून घ्या. आत्ता हे बघा, संदेश सांगण्यापूर्वी एक सांगू इच्छितो. तुम्ही जेव्हा जेव्हा रोज तुमच्या नित्यसेवेमध्ये जी ही माळ जपताना तेव्हा ती माळ कोणती जपत आहात याला महत्त्व नाही. मग ती तुळशीची असो, कमलगटाची असो किंवा रुद्राक्षची असो, फक्त ते जप करायला महत्त्व आहे. आपला भाव महत्त्वाचा आहे. तर असो, जप आणि जप शब्द एकच पण उच्चार करण्याची पद्धत वेगळी. पण तरीही जो फक्त स्वामीचे नाम सातत्याने जपतो त्याला स्वामी नेहमी जपत असतात. म्हणजे आपल्याला स्वामींनी नेहमी संकटातून दुःखापासून जपावं असं जर वाटत असेल ना, तर स्वामीचे नाव जपणं महत्त्वाचं आहे. तर असो, आत्ता तुम्ही तुमच्यासाठी कोणती माळ निवडला असेल त्यानुसार तुमच्यासाठीचे स्वामी संदेश सांगतो. आत्ता ज्यांनी 2 नंबरचं माळ निवडले त्यांना स्वामी सांगतात, जास्त विचार करू नका. एवढं पण काही अवघड तुमचं आयुष्य नाही. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर एवढंही कॉम्प्लिकेटेड तुमचं आयुष्य नाही जेवढं तुम्ही समजता. आणि प्रत्येक गोष्टीला मार्ग आहे, प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे. फक्त ते शोधावं लागतं. ते शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. त्या गोष्टी तेव्हाच होणार आहे जेव्हा ते ठरलेले आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केले, तुम्ही कितीही पाय मारले तरीही नीतीला तुम्ही कधीही बदलू शकत नाही. म्हणून जी वेळ तुमच्या समोर आलेलं आहे त्याचा स्वीकार करायला शिका. त्या वेळेतून बाहेर कसं पडायचं याचा विचार करायला शिका. कारण हा नियतीचा खेळ तुमचा नाही, आमचा आहे. आणि म्हणून नीतीशी खेळण्यापेक्षा तुमच्या आयुष्याशी खेळा. आणि आयुष्याशी खेळताना नेहमी सकारात्मक विचार करूनच खेळा. आयुष्याचा हा डाव तुम्ही जिंकणार आहात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या समोरची परिस्थिती कशीही असू द्या, तुमचे प्रयत्न सोडायचे नाही. तुमचा सत्याचा मार्ग सोडायचं नाही. त्यासोबतच मुखात सदैव आमचं नाव ठेवायचं. जो सातत्याने आमचं नाम जपणार त्याला आम्हीही जपणार असा आमचा शब्द आहे. आणि अशा भक्तांना आम्ही नेहमी एकच सांगणार की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आत्ता त्यांनी पुढचा नंबर निवडला आहे म्हणजे त्यांनी 1 नंबरची माळ निवडली आहे. त्याच्यासाठी स्वामी काय सांगतात जाणून घेऊया. स्वामी सांगतात, या समाजाला घाबरायचं ठरवलं ना तर कोणतीही समस्या सोडवताच येणार नाही. त्या समाजाला घाबरायचं ठरवलं ना तर कोणतीही समस्या सोडवता येणार नाही. स्वतःचं आयुष्य स्वतःला जगावं लागतं, स्वतःलाच ते सावरायलाही लागतात. आणि हे आयुष्य जगण्यासाठी सावरण्यासाठी प्रयत्न तुलाच करावे लागणार आहे. अडचणी तुलाच सोडाव्या लागणार आहेत. अडचणीच्या काळात कोणी सोबत नसतं रे बाळा, हे वास्तव आहे. तुला कसं पटवून देऊ तेच कळत नाही. पण आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. कोणी असो नसो आम्ही आहोत ना. अरे, जी व्यक्ती प्रामाणिकपणे आपले कार्य न डगमगता करते आणि स्वतःची मदत स्वतः करू पाहते, असा व्यक्ती आमची आवडीची असते. आणि अशा व्यक्तीला मदत करणं
त्याला लढण्यासाठी बळ देणं आणि त्याच्या वाट्यातील एक एक काटा एक एक दगड उचलून बाजूला करणं आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे आणि आमचं कर्तव्य आम्ही अगदी चोख पार पाडतो. म्हणून या स्वार्थी जगाकडून अपेक्षा करण्यापेक्षा तू आमच्याकडे बघ, आमचं नाव घे, आमच्यावर फक्त डोळे झाकून विश्वास ठेव, सातत्याने प्रयत्न कर, भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहोत. आत्ता ज्यांनी 3 नंबरची माळ निवडली आहे त्याच्यासाठी स्वामी काय सांगतात? स्वामी अशा भक्तांना सांगतात, आम्हाला माहीत आहे बऱ्याचदा तुझी चूक नसताना तुला स्वतःची बाजू सिद्ध करता येत नाही. आम्हाला माहीत आहे बऱ्याचदा तुझी चूक नसतानाही तुला तुझी स्वतःची बाजू सिद्ध करता येत नाही. सतत तू बरोबर असताना देखील तुलाच माघार घ्यावी लागते आणि त्याचे एकमेव कारण असं की कधी कधी तू मैत्रीच्या बंधनात असतो तर कधी कधी नातलगाच्या बंधनात असतो आणि नातं तुटू नये, नातं मोडू नये म्हणून तू शांत बसतो, माघार घेतो. पण ही शांतता फक्त तुझी वरवरची शांतता, आत मध्ये मात्र तुझा प्रचंड मनस्ताप, प्रचंड गोंधळ आणि स्वतःच्या आतमध्ये मात्र प्रचंड मनस्ताप, प्रचंड गोंधळ आणि स्वतःच्या विचार असे केलेलं भयंकर युद्ध. पण थोडं शांत हो, तुला या वेळेत शांतच राहावं लागणार आहे. तू माघार घेतलं म्हणजे तू कमजोर आहे किंवा तू चुकीचं आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तू चुकीचं आहे की कमजोर आहे म्हणून तू माघार घेत नाही, तर तुझ्यातील माणुसकी अजून शिल्लक आहे, तुझ्यातला चांगुलपणा अजून शिल्लक आहे आणि म्हणून तू माघार घेतो. म्हणून तू चुकीचा ठरत नाही आणि तुझ्यामध्ये माणुसकी जिवंत आहे, तुझ्या चांगुलपणा आहे. हीच तर खरी तुझी खूप मोठी दौलत आहे, हे कधी विसरू नको. कारण मनामध्ये माणुसकी जिवंत ठेवणं आजकालच्या युगामध्ये अवघड झालेलं आहे. आणि तरीही अशा युगामध्ये तुझ्या मनामध्ये जर माणुसकी आहे तर नक्की तुझ्या मनामध्ये आम्ही स्वतः वास करतो, तुझ्या आत्म्यात आम्ही स्वतः उभे राहतो. त्यामुळे तू डगमगू नको. तुला कोण काय म्हणतो काही विचार करू नको. कमीपणा घेणारा किंवा माघार घेणारा कधीही लहान किंवा कमजोर आणि चुकीचा आता मुळीच नसतो. उलट माघार घेण्यासाठी खूप मोठं मन लागतं, ते तुझ्याकडे आहे. म्हणूनच तू घाबरू नकोस. मी सदैव तुझ्याच पाठीशी आहो, आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहे. तर स्वामी भक्तो, हे तिन्ही स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर नक्कीच या प्रत्येक संदेशामधून आपल्याला एकच शिकायला मिळतं की खरंच या जगाच्या पाठीवर वावरताना आपल्याला बऱ्याच संकटांना सामोरे जावं लागतं. कधी कधी आपली चूक नसताना देखील आपल्याला माघार घ्यावी लागते आणि चूक नसतानाही सगळं जग आपल्या विरोधात असतं. आपण अगदी एकटं पडल्यासारखं वाटतं आणि आपल्याला असं वाटतं की आता आपलं कोणीही नाही. पण हीच ती वेळ असते जेव्हा आपल्याला आपल्या स्वामीची प्रचिती येते किंवा आपल्या विश्वासाची परीक्षा होते आणि या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं असतं. कारण आपण एकटा पडलो म्हणजे आपण चुकीचं ठरत नाही, तर कधी कधी आपलं चांगुलपणा इतर लोकांना दिसतच नाही. चूक आपली नसते तर चूक त्या लोकाच्या दृष्टीची असते असं म्हणून त्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि स्वामीवर विश्वास ठेवायचा, आपले कर्तव्य पार पाडायचे, आपली जबाबदारी सांभाळायचे, त्यासोबतच आपली कर्म चांगले करायचे. नक्कीच अशा व्यक्तीची साथ स्वामी कधीही सोडत नाही आणि सोडणारही नाही. स्वामी भक्तो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायचं असतील तर आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. असे स्वामी संदेशचे व्हिडिओ आपण घेऊन पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपल्या भक्तिमय चॅनलचे वरचे स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.